नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश त्याच्या माणसाला म्हणत असतो की नाही, असं घडणार नाही. इतके प्रयत्न करून देखील जर तो संजय देसाई वाचला तर आपले सगळे प्रयत्न वाया जाईल. असं काहीतरी झालं पाहिजे की तो संजय देसाई हा कायमचा गेला पाहिजे आणि यामध्ये अर्णव पूर्णपणे अडकला पाहिजे. आणि ठीक आहे, जरीही संजय देसाई हा रोड ॲक्सिडेंटमध्ये गेला नाही तरी काय झालं, ICUमध्ये पण त्याला काहीतरी होऊ शकतं आणि ICUमध्ये पण त्याचा जीव जाऊ शकतो. असंच काहीतरी आता मला केलं पाहिजे. त्याशिवाय संजय देसाईचं जाणं आणि अर्णवचं अडकणं घडणार नाही. असंच मला काहीतरी आता केलं पाहिजे. तो त्याच्या माणसाला जायला सांगतो आणि आता राकेशच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू होतं. ईश्वरी इथे काचेमधून बाबांना बघत असते आणि त्यांना बघून तिला खूपच रडू येत असतं. तर नम्रता आईला सांगते की आई, नको काळजी करूच, होईल सगळं ठीक. तिला ती धीर देत असते आणि ईश्वरी सारखी सारखी बाबांना बघत असल्यामुळे त्या अवस्थेत असलेले बाबा हे तिला खूप त्रास देत असतात आणि असं कधीही तिने तिच्या बाबांना पाहिलेलं नव्हतं, म्हणून तिला त्याचा खूप आता त्रास होत असतो. त्या तिथेच हॉस्पिटलमध्ये आता आकाश येतो. आकाश तिथे येतो आणि ईश्वरीला तो लांबूनच बघतो आणि ईश्वरी, नम्रता असा आवाज देतो आणि त्यांना आवाज दिल्याबरोबर सगळेजण उठून येतात. तेव्हा मग हे सगळं कसं झालं, काय झालं असं विचारल्याबरोबर नमू म्हणते की सर, बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज तुम्ही शांत व्हा. हे कसं घडलं असं विचारल्याबरोबर लगेच सुप्रिया पुन्हा जोरजोरात रडू लागते आणि तिची तशी अगदी अवस्था बघून आकाश म्हणतो की प्लीज काकू, तुम्ही रडू नका, प्लीज शांत व्हा, काहीही वाईट घडणार नाही, प्लीज शांत व्हा तुम्ही, असं तो तिला समजावत असतो. त्यावेळेला मग आता नम्रता म्हणते की बाबांचा लिंक रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे. एका गाडीने बाबांना उडवलं आणि बाबांना खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांचा रक्तस्रावही झाला आहे, डोक्याला मार लागला आहे, असं म्हटल्यावर आता आकाशलाही धक्काच बसलेला असतो. तेवढ्यातच पोलीस हवालदार तिथे येतो आणि म्हणतो की आतमध्ये जो पेशंट आहे त्याचे तुम्हीच नातेवाईक आहात का? त्यावेळेला आकाश म्हणतो की हो, आम्हीच आहोत. तेव्हा मग मी स्टेटमेंट घेण्यासाठी आलो आहे, असं विचारल्यावर आकाश म्हणतो की सर, आपण जरा यावर नंतर बोलू शकतो का? प्लीज जरा बघा ना, त्यांच्या घरच्यांची अवस्था काय आहे ती. ते त्या सिच्युएशनमध्ये नाही आहेत की तुम्हाला काही सांगू शकतील, त्यामुळे प्लीज. तेव्हा मग हवालदार म्हणतात की तुम्ही कोण? तेव्हा मग तो म्हणतो मी ओळखतो त्यांना. तेव्हा तो म्हणतो की प्लीज मग तुम्ही जरा बाजूला व्हा, मला त्यांना विचारू देत, कारण हे अशा ॲक्सिडेंटमध्ये कोणी जबाबदार आहे का किंवा कोणावर संशय आहे का, हे सगळं आम्हाला त्यांना विचारावं लागतं. त्यामुळे प्लीज तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा प्रोसिजरमध्ये अडवणूक करू नका, मला त्यांनाच विचारू दे. आता आकाश गप्प बसतो. तेव्हा मग ईश्वरी परिस्थिती जाणते आणि म्हणते की सर, मी सांगते तुम्हाला काय झालं ते. त्याच वेळेला मग आता ती सांगायला लागते की बाबा सकाळी भाजी घेण्यासाठी म्हणून रस्त्याबाहेर होते आणि त्यावेळेला एक गाडी आली आणि तिने जोराची बाबांना धडक दिली. आता हे सगळं होत असताना सुप्रियाच्या कानावर जेव्हा पुन्हा तो घडलेला प्रसंग पडतो, तिला रडायला येतं आणि नम्रताला ती आईला सावरायला सांगते आणि आई म्हणते की काय घडलं हे सगळं? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे असं सगळं घडलं आहे. तेव्हा तो सांगतो की तुमचा कोणावर संशय तर नाही ना? त्यावेळेला सुप्रिया म्हणते की नाही, आमचा कोणावरही संशय नाही आहे. त्याच वेळेला मग आता हवालदारांना आकाश म्हणतो की बघितलं, मीही तुम्हाला तेच सांगत होतो ना. मग हवालदार आता तिथून निघून जातो आणि राकेश त्यांचं सांत्वन करण्यासाठी येत असताना समोरच त्याला आकाश दिसतो आणि म्हणूनच पटकन तो आता मागेच होत असतो. तेव्हा हवालदार म्हणतात की ठीक आहे, इथे तुमची सही करा आणि मग हवालदार हा सही घेऊन तिथून निघून जातो आणि नम्रता जी तिची ही हालत असते तेही आकाशला खरं तर पाहत नसतं. त्यालाही यामुळे खूप वाईट वाटत असतं. तो म्हणतो की प्लीज तुम्ही तिघींनी स्ट्रॉंग राहा, सध्या त्याचीच खूप गरज आहे, तुम्ही प्लीज अशा अडून जाऊ नका आणि काकू प्लीज असं रडू नका, असं आता आकाश त्या तिघांनाही शांत करत असतो. त्याला लपून छपून आता राकेश बघत असतो. राकेश म्हणतो की आकाश माझ्या आधीच इथे कसा काय पोचला, ह्याला कसं समजलं हे सगळं? म्हणजे तो इथे असताना तरी मला इथून सटकता येणार नाही आहे. म्हणूनच आता राकेश हा बाजूलाच लपून असतो. तो म्हणतो की सांत्वन करण्याची वेळ आली होती या देसाई फॅमिलीची, परंतु हा नेमकाच मध्ये तडमडला. ठीक आहे, जाऊ देत, काहीच हरकत नाही, पण इथे आला तरी कसा, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. त्यानंतर मग आता आकाश म्हणत असतो की ईश्वरी, काही काळजी करू नकोस. तेव्हा ती विचारते की अर्णव सर? तेव्हा आकाश म्हणतो की अर्णव दादाला या ॲक्सिडेंटबद्दल काहीच माहिती नाही आहे. ॲक्च्युली मी त्याला सांगायला चाललेलो, परंतु तो गडबडीत कुठेतरी निघाला होता, त्यामुळे मला त्याला सांगता आलं नाही. डोंट वरी, मी त्याला कळवतो इथे जे काही झालं आहे ते. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे प्लीज तुम्ही तिघींनी स्ट्रॉंग राहा आणि ईश्वरी
मेन म्हणजे की या ऑपरेशनच्या दरम्यान पैशाची काहीही गरज लागली तरीही कॉल मी. डोंट वरी, कसलाही विचार करू नकोस, मी आहे. ओके, असं तो तिला समजावतो आणि त्या कुटुंबाला खरं तर धीराची गरज असते आणि तो धीर देतो आणि तिथून आता आकाश काही गरज लागली तर सांग असं म्हणून दोघींनाही बोलून तिथून निघून जातो. आणि त्यावेळेला आता ईश्वरी आईला म्हणते की आई प्लीज शांत हो, आपल्या बाबांना काही होणार नाही आहे, ते ठीक होणार आहेत असं म्हणून ती धीर देत असते. परंतु खरं तर आतूनही ती खूपच खचलेली असते. ईश्वरी विचार करते की काय करू, मी अर्णव सरांना कळवू का कॉल करून. परंतु ती तिथेच शांत होते कारण तिनेच बाबांनीच तिचा नंबर ब्लॉक केलेला असतो. त्यानंतर मग आता अंजली हॉस्पिटलमधून येते आणि आजी म्हणते की बरं झालं ना आपण डॉक्टरांना दाखवून आलो. तेव्हा मग ती म्हणते की हो गं, म्हणजे एक गोष्ट तरी आपल्याला समजली ना की आपले जे काही डॉक्टर लाईन ऑफ ट्रीटमेंट देत आहेत ती अगदी योग्य आहे. त्यावर मामा म्हणतो की मग तुम्ही बोललात ना डॉक्टरांशी, काय बोलले ते. त्यावेळेला आता आजी म्हणते की अरे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि जे डॉक्टर हे सगळं करत आहेत ते अगदी बरोबर आहे. मामा म्हणतो की अगं पण मग त्या डॉक्टरकडे जाण्याची गरजच काय होती. मी म्हणतो आपली ट्रीटमेंट तर सुरूच होती ना एका डॉक्टरकडे. तेव्हा आजी म्हणते की अरे अवी असं कसं बोलतोयस तू, म्हणजे आपली एका डॉक्टरकडे चांगल्या ट्रीटमेंट सुरू होती, परंतु जावई बापूंनी सुचवल्यामुळे आपण एका आणखी स्पेशालिस्टकडे गेलो आणि त्यावरून आपल्याला याची खात्री तर झाली की आपला डॉक्टर हे अगदी योग्य ट्रीटमेंट करतोय. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की बरं चिंटू, आता एक काम कर, तू ना जावई बापूंना फोन करून कळव बरं का की आपण अंजलीला आणलं आहे. अवी म्हणतो की अगं आई, ते कळवण्याची काय गरज आहे, थोड्या वेळातच अंजली त्यांना कॉल करेलच ना, किंवा त्यांचाच कॉल येईल तिला, मग उगीच सांगण्याची काय गरज आहे, आपण आणलं तर आहे ना तिला. त्यावर लगेच आजी म्हणते की नाही, हे बघ अविनाश, ही ना आपली जबाबदारी आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना कळवायलाच हवं, कारण त्यांनी आपल्याला डॉक्टरांचा नंबर दिला होता ना, मग आपण तिला सुखरूपपणे घरी घेऊन आलं आहे हे आपण नको का सांगायला, आणि आपली जबाबदारी आहे ती. म्हणून चिंटू, मी सांगते तुला. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं आजी राहू दे, मी करेन कॉल. तेव्हा तरी ती म्हणते की नाही, अजिबात नाही, तुझं कॉल करणं वेगळं आणि चिंटूचं कॉल करणं वेगळं, त्यामुळे चिंटू आपली आपण कर्तव्य विसरायच्या कामा नाहीत, त्यामुळे तू कर कॉल बघू. तेव्हा तो म्हणतो की हो आजी, काम डाऊन, मी करतो जिजूंना कॉल, असं म्हणून आता तो हसत हसतच त्याला फोन लावत असतो. खरं तर मामाही अगदी शांतपणे खुणावतो की ठीक आहे, त्याच्याशी बोलून घे. आता राकेश हा हॉस्पिटलमध्येच लपलेला असतो. तो विचार करतो की जोपर्यंत हा आकाश इथून सटकणार नाही किंवा कुठे जाणार नाही, तोपर्यंत मला ईश्वरीपर्यंत आणि तिच्या घरच्यांपर्यंत जाता येणार नाही. काय करायचं, हा आकाश इथे मध्येच कशाला आला. तेवढ्यातच अर्णवचा कॉल येतो. तेव्हा मग तो म्हणतो की मेहुणी साहेबांचा फोन, चला आता या फोनवर जरासा तरी टाईमपास होईल. नक्की काय झालं असेल, कशासाठी केला असेल मला कॉल, असं म्हणून राकेश आता मनातल्या मनातच खुश होत असतो. तेव्हा फोन उचलल्यानंतर अर्णव म्हणतो की जिजू, मी अर्णव बोलतोय. तेव्हा मग तो म्हणतो की हो बोल रे, काय झालं, काय काम आहे, आणि एवढं गोडीगोडीने कशाला बोलतोयस. तेव्हा तो म्हणतो की ताईला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलेलो, हां तुम्ही सांगितलेल्या स्पेशालिस्टकडे. तेव्हा पुन्हा राकेश उद्धटपणे उत्तर देत म्हणतो की तुम्हाला काय करायचं ते करा तिचं, मला काहीच फरक पडत नाही, समजलं. डॉक्टरकडे न्या अथवा नका नेऊ, मला कशाला सांगतोयस हे सगळं फोन करून. तेव्हा अर्णवला खरं तर खूपच चिड येत असते, परंतु त्या दोघींसमोर ती व्यक्त देखील फोनवर करता येत नसते. मामाचं लक्ष पूर्णपणे अर्णवकडेच असतं. अर्णव आता म्हणतो की नाही, तुम्हाला तेच सांगायला कॉल केला होता, म्हणजे आजीने सांगितलं ना की आम्ही आलो असं सांगायला, म्हणून तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा तो म्हणतो की अच्छा असं आहे का, ठीक आहे. मग मग मला सांग, तू हे सगळं जे काही करतोयस ना ते कशासाठी करतोयस. आता समोर तुझा नाईलाज झाला आहे, बरोबर ना. मी इतकं सगळं जे काही बोलतो आहे त्यामुळे तुला काय वाटतं आहे की मी हे सगळं जे काही शांतपणे बोलतो आहे, ठीक आहे. आता तू इथे जे काही मला अडकवून ठेवलं आहेस, तुला असं वाटत असेल की तू हे सगळं करतो आहेस ते अगदी आनंदाने करत असशील. नाही, परंतु हे सगळं ना तू माझ्या सांगण्यावरून करतो आहे, तुला मी माझ्या तालावर नाचवतो आहे. अर्णवराजे सिर्के, तुझा रिमोट कंट्रोल करून ठेवला आहे मी. आता अर्णव सारखा सारखा फोन बघत असतो तर त्याला आकाशचाच कॉल येत असतो. तेव्हा मग मुद्दामच अर्णव म्हणतो की येस ॲब्सोल्युटली, माझी जबाबदारी आहे ती, डोंट वरी, मी सगळं हँडल करीन. त्यावेळेला मग राकेश आणखी वैतागतो आणि म्हणतो की अरे काय बोलतोयस काय रे हे अर्णव तू, अरे कशाबद्दल बोलतोयस. अच्छा, म्हणजे तुला जे काही बोलायचं आहे ते तुला बोलता येत नाही आहे असं दिसतंय. अरे बापरे, समोर काही लोक बसले असतील त्यामुळे तुला बोलता येत नाही आहे, बरोबर ना, असंच झालं असेल ना, असं मुद्दाम तो त्याला चिडवत असतो. नंतर पुढे म्हणतो की तुला माहिती नाही आहे अर्णव, तुझी कशी वाट लावून ठेवणार आहे मी, तुझ्या कशाप्रकारे वाट लावणार आहे तेच बघतो.
आता तुला बहिणीसाठी हे सगळं करावं लागतंय ना, कर. परंतु हे सगळं करत करतच तुझा अर्णव भाग कसा करून सोडतो ते बघ आता. अर्णवला आणखीनच चीड येत असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, काहीच हरकत नाही, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही इकडचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तेव्हा मात्र राकेशला आणखीच मजा येत असते. राकेश म्हणतो की काय रे चिंटू, काय तुझी ही अवस्था काय होऊन बसले? द ग्रेट ASRला तोंडही उघडता येत नाही आहे. आता अर्णव जे काही बोलतोय त्याकडे आजी आणि अंजली दोघींचंही पूर्ण लक्ष असतं. तेव्हा अर्णवला असं बोलताना पाहून राकेश म्हणतो की काय, कसली बडबड चालली तुझी ना, मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे नेहमी जसं बोलतोयस तसं बोल ना, काय गरज आहे तुला हे सगळं बोलण्याची, म्हणजे गोड बोलण्याची गरज नाही आहे. ते सगळं अर्णव राजेशीर केलं शोभत नाही रे. मी इतका समोरून असं बोलतोय आणि तू मला तसं बोलतोय. तेव्हा आता हे सगळं होत असताना अर्णव हा म्हणतो की हॅलो, मला जरा आवाज येत नाही आहे. रेंजचं नाटक काढून तो बाजूला जातो. तेव्हा मग मामाला तर समजलेलं असतं. मामा म्हणतो की त्यांना कदाचित रेंज मिळत नसेल, जाऊ दे, बाजूला जाऊन बोलू दे, असं म्हणून आता मामा देखील गालातच हसतो आणि आजी अंजली तिथेच गप्पा मारत असतात. अर्णव आता बाजूला येऊन त्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की राजेश भोसले उर्फ राकेश नायक, तू हे जे काही वागतोयस ना, ते तुझं वागणं आता बदल, नाहीतर काय होईल हे तुलाही माहिती नाही आहे. तुझा हा जो काही चेहरा आहे ना, तो लवकरात लवकर मी एक्सपोज करणार आहे, लक्षात ठेव. किती काही केलं तरीही तू विसरू नकोस की मी ASR आहे. तेव्हा तो म्हणतो की ASRला घाल चुलीत, काहीही करू शकणार नाही आहेस तू. अर्णव, तुझ्या पुढे आता एक अशी संकटं उभी करणार आहे ना मी, त्याला तोंड देता देता तुझ्याच नाकेनऊ येणार आहेत. एकातून सुटून दुसऱ्यात कधी पडशील हेच तुला समजणार नाही. आणि त्यामुळे तू काय रे मला आता धडा शिकवणार? खरं तर मी हे सगळं करतोय इथे एका हॉटेल रूममध्ये बसून, तिकडची सगळी सूत्र मी हलवू शकतो बरं का. हे तर आता तुझ्या लक्षात आलंच असेल एव्हाना. म्हणूनच काही झालं तरीही तू आता हे विसरू नकोस आणि तुला कशाप्रकारे अडकवतो तेच बघ मी. आणि तुला असा खोल अडकवेन, तू जितका खोल जाशील तितका तू खोल अडकला जाशील, असं तो त्याला धमकी देतो आणि त्याचा फोन आता हसतच कट करून टाकतो. नंतर आता राकेश म्हणतो की चला आता हा इथून आकाश निघालाय की नाही, तोपर्यंत मला आता सासरेबुवांचं काम करावं लागेल. अर्णवला आता समजलेलं असतं की हा राकेश आणखीनच रिलॅक्स्ड आहे. तेवढ्यातच मामा येतो आणि अर्णव त्याच्याकडे बघतच राहतो. इथे ईश्वरी विचार करत असते की काय झालं असेल. तेवढ्यातच तिला आवाज येतो की मिस इंदोर. आता मिस इंदोर असा अर्णवचा आवाज आल्याबरोबर ती इकडे तिकडे बघायला लागते आणि तिला असं वाटतं की तिथे खरं तर अर्णव आला आहे, म्हणून ती आजूबाजूला तिथेच हॉस्पिटलमध्ये बघायला लागते. परंतु अर्णव कुठेच नसतो. तिला खरं तर अर्णवच्या आवाजाचा हा भासच झालेला असतो आणि त्यामुळे ती इकडे तिकडे बघू लागते आणि तिला पुन्हा रडायला येत असतं. तेवढ्यातच नमू येते आणि नमू म्हणते की इशू, हे घे, कॉफी घे. तेव्हा ती म्हणते की नाही, नको आहे मला. तेव्हा आता ईश्वरीला रडताना पाहून ती म्हणते की इशू, अगं असं करून कसं चालेल? आपणच खचलं तर मग आईला कोण सांभाळणार आहे? बाबांनाही आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे प्लीज ही कॉफी घे, तुला बरं वाटेल. मग ईश्वरी म्हणते की नको, मला अजिबात नको आहे ताई, मला खरंच कळत नाही काय करू मी. तेव्हा ती आता समोर एकटक बघत असते. नम्रताला तिच्या मनातलं अगदी अचूक ओळखता येतं. नमू म्हणते की इशू, तू अर्णव सरांची वाट बघतेस बरोबर ना? ते अजून आले नाही आहेत म्हणून तुला वाईट वाटतं आहे ना? तेव्हा ईश्वरी आता मान खाली घालते आणि म्हणते की नाही, का बघायची आपण त्यांची वाट? कशासाठी येणार आहेत ते इकडे? नाही येणार ते इकडे. काही झालं तरीही आपले कोण लागतात ते असे की आपण त्यांची वाट बघायची आहे आणि त्यांच्यासाठी थांबायचं आहे? आपल्याला काहीच गरज नाही आहे त्यांची वाट बघण्याची. आणि कशासाठी येतील ते? कोण लागतात ना ते आपले? असं म्हणून ईश्वरी आता अर्णववर अगदीच चिडलेली असते. आणि अर्णवची खरं तर वाट बघून ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. अजूनही तो आलेला नाही याचाच तिला त्रास होत असतो. ईश्वरी म्हणते की आत्तापर्यंत आपणच सगळं हे हँडल करत होतो ना, मग आता अचानक अर्णव सर आले नाही म्हणून काही दुःखाचा डोंगर वगैरे कोसळणार नाही आपल्यावर. त्यांना नाही यायचं आहे तर ते नाही आले. आणि तुला माहिती आहे ना, मागच्या दिवसांमध्ये जे काही घडलं त्यावरून त्यांनी मनामध्ये इगो धरून ठेवला असेल. पण इशू, तुला माहिती आहे ना, आपले अर्णव सर तसे नाही आहेत. तूच बोलत असतेस ना ईश्वरी की अर्णव सर हे कधीही इगो मनात ठेवत नाहीत. ते आपल्या माणसांसाठी आपला इगोही बाजूला ठेवतात आणि ते खरंच जरी रागीट असले तरी मनाने ते खरंच खूप चांगले आहेत असं तू सांगत असतेस ना. मग आता असं अचानक प्लीज बोलू नकोस. ईश्वरी आता गप्प बसलेली असते. नमू म्हणते की प्लीज इशू, अगं आपल्याला मगाशी आकाश सर बोलले ना की त्यांनी अजूनही अर्णव सरांना काहीच सांगितलेलं नाही आहे. मग आपण असा कोणताही चुकीचा विचार करायला नको इशू, असं मला वाटतं. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की नाही, मला सांग, आत्तापर्यंत आकाश सर बाहेर गेले आहेत, त्यांनी अर्णव सरांना कॉल लावला नसेल का?
त्यांनी कॉल लावला असेल, परंतु अर्णव सरांना जर इथे यायचंच नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? जाऊ दे ना, ठीक आहे, मी त्यांची वाट आता बघणार नाही आहे. काही झालं तरी कशाला बघू मी त्यांची वाट? काही गरज नाही आहे. ते इथे येऊन असं काय करणार आहेत? कोण आहेत ते? डॉक्टर आहेत की देव आहेत की जे आपल्या बाबांना वाचवणार आहेत? काहीच गरज नाही आहे त्यांची इथे वाट बघण्याची. ईश्वरीला खरं तर हे सगळं बोलताना डोळ्यातून पाणी येत असतं आणि तिला त्रास होत असतो, परंतु ईश्वरी स्वतःला हळूहळू शांत करत असते आणि नमूकडे सगळा त्याच्याबद्दलचा राग काढत असते. तर इथे आकाश आता फोन का करत होता हे बघण्यासाठी अर्णव बाजूला येतो आणि त्याला फोन लावत असताना त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरियात असतो. अर्णव विचार करतो की काय झालं असेल? अचानक आकाशचा फोन लागत कसा नाही आहे? अभि मामा तिथे येतो आणि विचारतो की काय रे अर्णव, काय झालं? तेव्हा मग तो सांगतो की अरे काहीच कळत नाही आहे, मगाशी ना आकाशचा फोन येत होता, म्हणूनच त्याचा पुन्हा फोन ट्राय करतो आहे तर त्याचा फोन लागतच नाही आहे. त्याचबरोबर तो म्हणतो की बरं ठीक आहे, काहीतरी काम असेल, करेल नंतर तो, पण मला सांग राकेश काय बोलत होता तुझ्याशी आत्ता? तेव्हा मग तो म्हणतो की तो काय बोलणार आहे, हॉटेलच्या रूममध्येच तिथे बसलेला आहे आणि काहीच करायला मागत नाही आहे, म्हणजे तिथून असं दाखवतो आहे की मी इकडची सगळी सूत्र हलवतो आहे. तेव्हा मग अभि म्हणतो की एकंदरीत त्याचा स्वभाव कसा वाटत होता तुला? तेव्हा अर्णव म्हणतो की तो मला बोलताना एकदम रिलॅक्स्ड वाटत होता, म्हणजे असं काही टेन्शन त्याला आहे असं काहीच वाटत नव्हतं, एकदम नॉर्मल होता तो, असं अर्णव मामाला सांगतो. ईश्वरी म्हणते की आता मी कोणाचीही वाट बघणार नाही आहे. अर्णव सर आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीत यायचे, आत्तापर्यंत आमची किती भांडणं झाली असतील, परंतु जर काही वाईट प्रसंग आला तर ते आपल्यासाठी धावून येत होते. पण आता आता असं काहीच घडत नाही आहे. हे जे काही घडलं आहे बाबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये, मला तर वाटतं आहे की त्यामुळेच त्यांना राग आला असेल आणि म्हणूनच ते बाबांसाठी आले नसतील. परंतु ठीक आहे ना, काय हरकत आहे? आजपर्यंत भरपूर गोष्टी घडल्या, त्यामुळे खरं तर मला अपेक्षा होती की सर यावी तिथे, पण आता सर नाही येत आहेत, त्याला मी तरी काय करू शकते आणि मला तरी कशाला त्यांची आशा धरून ठेवायला हवी, असं म्हणून ती सारखी सारखी स्वतःला समजवते. परंतु दुसऱ्या बाजूला तिला स्वतःवर कंट्रोलही करता येत नसतं, तिला रडायला येत असतं. ईश्वरी म्हणते की नाही, काय झालं तरी आता आपल्यालाच बाबांसाठी उभं राहिलं पाहिजे. बाबा आपले कुठल्या परिस्थितीत आहे ते आपल्याला माहिती आहे. आता कोणाचाही विचार करायचा नाही, बाबांसाठीच आपण आता थांबायचं आहे आणि किती काय झाले तरी आपल्याला आता बाबांसाठी उभं राहायलाच हवं. त्यांनी जर आपल्याला अशा अवस्थेत बघितलं तर नाही होणार हे सगळं सहन. तेव्हा मग नमू म्हणते की अगं इशू शांत हो, तू किती विचार करतेस? त्यावर ईश्वरी म्हणते की हो ताई, तेच तर मी म्हणते ना, माझ्या डोक्यातले हे जे विचार आहेत ना तेच थांबायला तयार नाही आहेत आणि अर्णव सर त्यामध्ये असे वागलेत, परंतु मला या सगळ्या त्यांचा वागण्याचा त्रास तर होतो आहे, पण मी आता ठरवलं आहे की त्यांच्या वागण्याचा आता काहीही त्रास करून घ्यायचा नाही. आता आपण शांतच राहायचं आणि कितीही काय झालं तरीही आता आपल्याला हे माहीत आहे ना की बाबा हे क्रिटिकल आहेत, त्यामुळे कितीही काही झालं तरी आपले बाबा हे आता बरे होणार असंच आपण डोक्यात धरून चालायला हवं. काही झालं तरीही बाबांची जी अवस्था आहे त्या अवस्थेला काय आहे आणि काय कारणीभूत आहे माहीत नाही आहे, परंतु जर आपले बाबा हे ठीकठाक होतील आणि ICUमधून बरे होऊन नॉर्मल होतील, त्यावेळेला ते आता आपल्याला बघतीलच ना. मग आपल्याला बघितल्यानंतर जर आपण अशा अवस्थेमध्ये असू तर ते त्यांना बघवलं जाईल का? तर नाही. त्यामुळे आता मी ठरवले की आता असं नाही करायचं. ईश्वरी स्वतःचे डोळे पुसू लागते आणि म्हणते की नाही नमुताई, आता असं करायचं नाही, आपण नॉर्मल राहायचं आहे. बाबा जर आले आणि जर त्यांनी माझा असा रडका चेहरा बघितला तर बिचारे ते कोसळून जातील मनाने, म्हणून मला आता नॉर्मल राहायला हवं, बस झालं. आणि आता ना बाबांच्या या टेन्शनमध्ये मी अर्णव सरांचा विचार करून डोक्याला ताप करून घेणार नाही, बस झालं आता हे सगळं त्यांचं, असं आता ती म्हणायला लागते. तर इथे अविनाशला मामा म्हणतो की रिलॅक्स होता, म्हणजे नक्की काय होतं त्याचं बोलणं? त्यावर अर्णव बोलतो की मामा मला काही कळत नाही आहे, परंतु एक माझ्या लक्षात येतं आहे की त्याचं हे जे काही वागणं होतं ना ते वागणं हे जरा विचित्रच होतं, म्हणजे तो मला सतत असा डिवचत होता या सगळ्यासाठी की मी काहीतरी करावं. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं ठीक आहे, जाऊ देत, अजूनही तो तिथेच हॉटेल रूममध्ये आहे, ठीक आहे, परंतु त्याच्या या वागण्यावरून जरासा संशय येण्यासारखा आहे की तो इतकं नॉर्मली आणि शांतपणे कसा काय बोलत होता. बरं मी एक गोष्ट सांगतो की ईश्वरीच्या घरी ते पत्र मिळालं की नाही याबद्दल बोलायचं होतं. अर्णव म्हणतो की काय झालं असेल, जर मिस इंदोरने ते पत्र वाचले तर ती भेटायला येताना का नाही आली? तेव्हा मामा म्हणतो की कदाचित असंही असू शकतं ना की तिला तिथून बाहेर पडता आलं नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तेव्हा मामाला तो म्हणतो की हो, या बाजूचा मी विचारच केला नव्हता. नंतर मामा म्हणतो की अर्णव नको काळजी करूस, अरे सगळं ठीक होईल. तरी ते ईश्वरी म्हणत असते की ताई आता बस झालं, मी अर्णव सरांचा विचार डोक्यातून कायमचा काढून टाकते आणि जरीही ते नाही आले तरीही ठीक आहे ना.
हो, मी आता करते मान्य, की मी बघत होते त्यांची वाट. मला अशी आशा होती, की ते मला भेटायला येतील, परंतु ते नाही आले. ठीक आहे ना, जाऊ देत, नको येऊ दे त्यांना. काय करू मी आता तरी? माझ्या हातातही काही नाही आहे. तेव्हा आता ईश्वरीची ती अवस्था पाहून नमू तिला जवळ घेते आणि म्हणते, की "प्लीज इशू, शांत हो, आता नको रडूच." त्या एकमेकींना धीर देत असतात. तेव्हा आता मामा म्हणतो, की "हे बघ, मला असं वाटतंय ना अर्णव, काहीतरी नक्कीच घडलं असेल. म्हणजे ईश्वरीला खरं तर यायची इच्छा असेल, परंतु असं काहीतरी घरात घडलं असेल, ज्यावरून तिने हे सगळं म्हणजे लपवलं असेल. कदाचित जर मिस इंदोरला हे समजलंच नसेल तर? परंतु तो म्हणतो की नाही, नाही, समजलं नसेल कसं? जर समजलं नसतं तर तिने मला असा मेसेज केला नसता. त्यावेळेला आता मामाला फोन येतो आणि मामाला त्याचा खबरी आता खबर देत असतो. आणि त्याचबरोबर आता कुरिअरवालाही सांगतो की हो, सर, मी कुरिअर पोचवलेलं आहे. आता ईश्वरीला नम्रता म्हणते की हे बघ इशू, तू आता शांत हो. अर्णव सर येतच असतील. कदाचित कुठेतरी अडकले असतील म्हणून असेल. इशू म्हणते की नाही ताई, आता बस झालं. काही झालं तरीही अर्णव सरांच्या बाबतीत आता मला कोणताही विचार करायचा नाही. माझे बाबा आता या अवस्थेत आहेत, पण ते होतील ना ठीक. कधीतरी त्यांना बरं वाटेल, त्यांना चांगलं वाटेल आणि याचीच आपण अपेक्षा करूया. गणूबाप्पाकडे आपण आता हीच प्रार्थना करूया, काही झालं तरीही बाबांना काहीही होणार नाही आहे आणि मी आता सगळा चांगला विचार करणार आहे. डोक्यात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आणणारच नाही आहे मी, असं ती सांगत असते. तेव्हा अविनाश म्हणतो की अरे, माझ्या त्या माणसाचा फोन आला होता. त्याने आणखी एक दुसरं कुरिअर ईश्वरीच्या घरी टाकायला नेलेलं, परंतु ईश्वरीच्या घरात कोणीही नाही आहे. तिच्या घराला कुलूप लावलेलं आहे. नेमकं हे सगळं काय आहे? त्यावेळेला आता लगेच मामा म्हणायला लागतो की तिच्या घराला कुलूप म्हणजे नक्की काय घडलं असेल? अर्णवलाही धक्काच बसतो. मामा म्हणतो की असं कुठेतरी ते एकत्र गेले असतील जिथे त्यांना जायला हवं आहे. सगळे एकत्र गेलेत. मग अर्णव विचार करतो की असं काय घडलं आहे जे एकत्र गेलेत? तर इथे अर्णव विचारत असतो. तेवढ्यातच जयू तिथे येते आणि जयू आत्या म्हणते की ईश्वरी, अगं काय होऊन बसलं गे हे? आणि ती रडायला लागते आणि आत्याला बघून ईश्वरीचाही धीराचा बांध सुटतो. ती तिला घेऊन रडत असते आणि म्हणते की आत्या बघ ना, बाबांचं काय झालं? असे पडलेत, त्यांना सांग ना उठायला. तेव्हा मग आता सुप्रिया रडायला लागते आणि जयू तिच्याकडे येऊन तिला शांत करत म्हणते की सुप्रिया, शांत हो. अगं कसं काहीच होणार नाही आहे. अगं आपल्याला काहीच होणार नाही आहे. अगं मी प्रदर्शनाला गेलेले आणि तेव्हा मला नमूचा कॉल आला आणि ते तिथल्या तिथे सगळं टाकून मी इथे पळत आले गं. काय घडलं हे आपल्या दादाच्या बाबतीत? आपला दादा इतका दिलदार आणि सच्चा माणूस, कधीही कोणाचे वाईट त्यांनी गुण घेतले नाहीत किंवा कधी कोणाचं वाईट बोलणं ऐकून घेतलेलं नाही आहे. सगळ्यांचेच दुआ घेतली आहे त्यांनी. आणि मग अशा माणसाचं असं कशाला घडायला हवं? आणि कोणी घडवला आहे हा अपघात? जो माणूस रस्त्यावर गाडी चालवत होता, त्याचे डोळे काही फुटले होते का? त्यांनी कसं असं अचानक माझ्या दादाला उडवलं? नाही, मी तर सांगते त्या माणसाचं ना कधीच भलं होणार नाही. वाटोळं वाटोळं होईल त्या माणसाचं. असं म्हणून आत्या आता खरं तर राकेशलाच एक प्रकारे हा सगळा शाप देत असते. तेव्हा मग नमू म्हणते की आत्या प्लीज शांत हो. परंतु आत्या ही रडतच सुटलेली असते. ती म्हणते की बस झालं, माझ्या दादाला काहीच होणार नाही. तो असा व्यवस्थित आहे. पण तो असा धंडाकट माणूस, इतका तब्येतीने चांगला माणूस, सगळ्यांना हसवणारा माणूस असा आज ICUमध्ये पडला आहे. नाही, नाही, बस झालं. परंतु काही झालं तरीही दादाला आपण काहीच होऊ द्यायचं नाही आहे. दादा बरा होणार आहे. नाही, मी आता सिद्धिविनायकाकडे अनवाणी जाणार आणि त्याला जाऊन जाब विचारणार की माझ्या दादाच्या बाबतीत असं का घडवलंस तू? का केलंस माझ्या दादाला असं? त्याला अशा अवस्थेत का आणलंस? इतक्या चांगल्या माणसाबरोबर असं का वागलास? आता ती रडत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव हा आकाशला विचारतो काय झालंय. तो म्हणतो की दादा, ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. लिंक रोडवर त्यांना एका गाडीने उडवलं आहे आणि त्यांच्या डोक्याला खूप मार लागला आहे. रक्तस्राव झाले आहेत आणि आता ते ICUमध्ये ॲडमिट आहेत. ते सिरियस आहेत. हे ऐकल्यावर अर्णवला धक्का बसतो. तो व्हॉट असं बोलतो. तेव्हा राकेश इथे आता ICUमध्ये आलेला असतो आणि तो बघतो आजूबाजूला आणि तिथेच आता उभा असतो आणि नंतर जो ऑक्सिजनचा जो कॉक असतो तो बंद करून टाकतो आणि संजयला आता श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागतो. आणि मग तो म्हणतो की चला सासरे बुवा, आता तुमची अंतिम यात्रा सुरू झाली. चला, आपल्याला हे शेवटचं भेटणं, अगदी सुखाचा होऊ दे तुमचा शेवटचा प्रवास हा, असं तो त्याला आता बोलत असतो. तर इथे आता अर्णव घरी सांगतो की ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा अपघात झाला आहे. त्यांना गाडीने उडवलं आहे. मी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. अर्णव पुढे जात असताना आता ईश्वरी म्हणजेच ईश्वरीला भेटण्यासाठी धावत असताना आजी तिथेच त्याला थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट चिंटू, तू थांब. कुठेही जाऊ नकोस आणि तू जर गेलास तर तुला माझी शपथ आहे, कुठेही जायचं नाही आहे. असं म्हटल्यावर आता अर्णवला चीड येते आणि तो तिथेच उभा राहतो आणि पुढे तो काहीच बोलत नाही. त्यानंतर ईश्वरी बाबांना आतमध्ये बघायला जाते आणि तिला आता सुप्रिया विचारते की काय गं, काय झालं?
बाबा तेव्हा ती म्हणते की आई बाबांची तब्येत फार बरी नाही आहे गं, त्यांना त्रास होतोय. असं ऐकल्यानंतर आता सुप्रियाला धक्काच बसतो आणि ती तिथेच असते. आता पुढे नेमकं काय घडणार आहे, संजय यांचं खरंच निधन होईल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.